आज राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींची मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे। 2 डिसेंबर 2025 ला 263 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं। शनिवारी अर्थातच काल 23 ठिकाणी मतदान पार पडलं। आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने आता मतमोजणीची तयारी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणता पक्ष बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे। महायुतीमधील तिन्ही पक्ष बाजी मारणार की विरोधी महाविकास आघाडीला कौल मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते आणि 10 वाजल्यानंतर पुढच्या काही तासांमध्येच हे निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे महायुतीचा गुलाल की महाविकास आघाडीचा याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अनेक मुद्द्यांना अनुसरून ही निवडणूक महत्त्वाची ठरलेली होती आणि अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली होती। सत्ताधाऱ्यांच्या वतीने देखील प्रयत्नांची पराकाष्ठा आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी करण्यात आली। महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा सुद्धा झालेल्या होत्या आणि विरोधी पक्षांनी अर्थातच महाविकास आघाडीने सुद्धा जोर लावलेला होता। कोणाच्या प्रयत्नांना यश येतं हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असेल। 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होते आहे। विविध ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। 10 वाजता पहिल्या फेरीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणाची सरशी होते, विरोधक मात देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या निकालाचं काउंट डाऊन आता सुरू झालेलं आहे। 10 वाजता निकालाची अपडेट यायला सुरुवात होईल आणि हे सगळे अपडेट लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। या निकालाचं अचूक विश्लेषण सुद्धा दिवसभर तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहू शकणार आहे। त्यामुळे आता कोणता पक्ष बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी ही मतमोजणी पार पडणार आहे। 10 वाजता निकाल यायला सुरुवात होईल आणि निकालाच्या संदर्भातले सगळे अपडेट तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहू शकणार आहात। तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा देखील या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली होती। अनेक मुद्द्यांना अनुसरून ह्या निवडणुका लढवल्या गेल्या। तर कशा पद्धतीने आता मतदारांनी कौल दिलेला आहे, कारण उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। 10 वाजता निकाल यायला सुरुवात होतील आणि गुलाल कुणाचा हे पुढच्या काही तासांमध्येच आता स्पष्ट होणार आहे। प्रशासनाच्या वतीने देखील आता तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि राज्यातील सगळ्या ठिकाणचे अपडेट लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही पोहोचवतोय। तर थेट जालन्यामध्ये जातोय। जालन्यातून महत्त्वाचे अपडेट आपण घेऊयात। सुधाकर जाधव आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। सुधाकर, आपण पाहतोय जालन्यामध्ये या निवडणुकीमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे होते? अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली होती। कोणत्या महत्त्वाच्या लढती होत्या आणि आता 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते? किती फेऱ्या असतील आणि प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीची तयारी पूर्ण झाली आहे? नक्कीच शुभम, आपण जर पाहिलं तर जालन्यामध्ये भोकरदन, अंबड आणि परतूर या 3 नगरपालिकेचं मतदान झालं आहे आणि आज त्यांची मतमोजणी होणार आहे। 7 टेबलवर 6 फेऱ्यात ही मतमोजणी पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला पोस्टलचं मतदान जे आहे ते मतमोजणी होणार आहे, त्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला आहे, तर अंबडमध्ये माजी मंत्री आहेत राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला आहे, तर परतूरमध्ये माजी आमदार सुरेश कुमार जेतल्या यांची प्रतिष्ठा पणाला आहे, तर जे आमदार आहेत भाजपचे बबनराव लोणीकर त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला आहे। परतूरची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते जालन्यामध्ये, कारण की परतूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी त्यांच्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा देखील घेतल्या होत्या। त्यानंतर अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी देखील अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा त्यांनी देखील घेतली। रुपाली चाकणकर देखील या ठिकाणी आल्या। त्यानंतर श्रीकांत शिंदे देखील परतूरमध्ये आले। म्हणजे जालन्यामधील परतूरची जी निवडणूक आहे त्यावर राजकीय
राज्य लेवलचं फोकस जे आहे या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. मात्र अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक समजली जाते. साधारणतः 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि हळूहळू कल जे आहे ते आपल्या हाती येणारच आहे. सर्व अपडेट आपण पोहोचणारच आहोत. प्रशासनाच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. आपण सध्या परतूरच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहोत आणि हीच या ठिकाणी ही मतमोजणी केली जाणार आहे. सध्या स्ट्रॉंग रूम बंद आहे. 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे, त्यामुळे 9 वाजता ही स्ट्रॉंग रूम ओपन केली जाईल. त्यानंतर मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. शुभम, मात्र दिग्गज नेते जे आहेत रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांची प्रतिष्ठा आता पणाला आहे. मात्र मतदार राजा कोणाला कौल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शुभम, सुधाकर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जालन्याच्या अनेक भागामध्ये ज्या महायुतीमध्येच लढती पाहायला मिळालेल्या होत्या, मतांचं विभाजन झालेलं होतं. या मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होईल असं वाटतं? नक्कीच शुभम, आपण सांगितल्याप्रमाणे जालन्यामध्ये महायुतीतच लढती पाहायला मिळाल्या होत्या, ज्यामध्ये या ठिकाणी परतूरमध्ये देखील अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आंबडमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत आहे. मात्र याचा विभाजनाचा फायदा जो आहे तो काही फारसा महाविकास आघाडीला झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. मात्र याचा फायदा जो आहे भोकरदनमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भोकरदनमध्ये देखील अशीच लढत आहे. मात्र या ठिकाणी भोकरदनचे जे आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला निश्चित फायदा होऊ शकतो असे देखील अंदाज या ठिकाणी आपल्या हाती येत आहे. आपण भोकरदनमध्ये काँग्रेसला याचा निश्चित फायदा होईल. मात्र परतूरमध्ये आणि अंबडमध्ये महाविकास आघाडीला याचा फायदा होणार नाही असं देखील बोललं जात आहे. शुभम, ठीक आहे सुधाकर, तुम्ही महत्त्वाचे अपडेट देता आहातच. तुम्ही आमच्यासोबत तसेच जोडलेले आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.